नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 6 जागांपैकी 4 जागांवर दणदणीत विजय मिळवून महायुतीला पराभवाची धूळ चारली। नाशिकमधून शिवसेना पक्षाचे राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर बगरे, तर धुळ्यामधून काँग्रेसच्या शोभाताई बच्छाव आणि नंदुरबारमधून गोवल पाडवी यांनी दणदणीत विजय मिळवला। नाशिक मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांनी 6,14,517 मते मिळवली। 1,61,103 इतके मताधिक्य घेऊन त्यांनी महायुतीचे मिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा दुवा उडवला। गोडसे यांना 4,53,414 तर वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांना 47,114 आणि अपक्ष शांतिगिरी महाराज यांना 44,415 मते मिळवली। नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत ती कायम ठेवली। पहिल्या फेरीत त्यांना 30,106 मते आणि 10,752 ची आघाडी होती। त्यात फेरगणित वाढ होत 11व्या फेरी अखेर मते 3,09,329 व मताधिक्य हे 1,03,391 वर पोहोचले। 20व्या फेरी अखेर त्यांनी 1.5 लाखाहून अधिकची आघाडी घेतली। शेवटच्या तिसऱ्या फेरी अखेर 1,61,103 मतांनी ते विजयी झाले। मताधिक्यामुळे सुरुवातीपासूनच शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते। अंबडच्या मतमोजणी केंद्राजवळ उपस्थित शिवसैनिकांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला जात होता। महिला शिवसैनिकांनी फुगड्यावर फेर धरला। त्यानंतर शिवसेना जिल्हा मध्यवर्ती आनंद उत्सव साजरा करण्यात आला। फेडे वाटप करीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। शिवसेनेच्या जयघोषाने आसवंत निनादला। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।